सुरुवातीला महत्त्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 48 तासांहूनही कमी कालावधी शिल्लक आहे। प्रत्येक पक्ष कुणाला संधी देणार याबद्दलची चर्चा सुरू आहे। आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत। गुरुवारी उद्धव ठाकरे अर्ज दाखल करणार अशी माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास अखेर तयार झालेले आहेत। गुरुवारी ते अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरेंनीच पुन्हा परिषदेवर जावं असं मवियातून सुरू होता। विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त झाल्या आहेत। आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास तयार आहेत। गुरुवारी ते अर्ज दाखल करणार आहेत। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया माझे सहकारी मिलिंद भागवत यांच्याकडून। मिलिंद सर, उद्धव ठाकरे अखेर पुन्हा विधान परिषदेवर जाणार आहेत, काय अधिक माहिती? असं हेमाली, कालच NDTV मराठीनं बातमी दिली होती सगळ्यात आधी महाराष्ट्रात की उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात। आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की NDTV मराठीला सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार एकट्या शिवसेनेमध्ये किमान 8 ते 10 इच्छुक होते। तिकडे शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सुद्धा अनेक जण इच्छुक होते, तर काँग्रेसमधली ही इच्छुकांची यादी ही 15 ते 20च्या घरात होती। या सगळ्यामध्ये या दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही मित्रपक्षांनी आधी स्पष्ट केलं होतं की जर का उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही। एवढंच नाही तर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशा प्रकारचे संकेत दिले होते की जर का उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर कदाचित ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। त्यामुळे सुरुवातीला उद्धव ठाकरे हे फारसे इच्छुक नव्हते। त्याच्यात प्रकृतीची कारणं आहेत, पक्षाकरता देण्याचा वेळ आहे किंवा अन्य काही त्यांची कारणं असतील की जे त्यांनी आजपर्यंत कधीही जाहीरपणे सांगितली नाहीत। पण आपल्या माहितीनुसार सुरुवातीला उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी इच्छुक नव्हते, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही। आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतला आणि कालच आपण या संदर्भातली बातमी सगळ्यात आधी महाराष्ट्रात दिली होती की उद्धव ठाकरे विधान परिषदेकरता उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्याप्रमाणे उद्याला सकाळी उद्धव ठाकरे आपला उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी दाखल करतील। धन्यवाद मिलिंद सर, ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल।